अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। नमस्कार। आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे। आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा, ते आपण आपल्या चॅनलवर सांगू। तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कळवा। तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या आयडीवर ईमेल करू शकता। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद। हा अनुभव आहे अंत्री देशमुख, जिल्हा बुलढाणा, पांडुरंग गिरी या दादांचा। दादा म्हणतात, माझे गजानन बाबा। जय गजानन। शेगाव पासून साधारण 100 किलोमीटर अंतरावर बुलढाणा जिल्ह्यात एक अंत्री देशमुख नावाचं लहान खेड आहे। तेच माझं गाव। पांडुरंगगिरी हे माझं नाव। आज शेगावचं नाव श्री गजानन महाराजांच्यामुळे सर्वत्र प्रसिद्ध आहे। आज महाराजांच्या भक्तांमध्ये महाराजांची ओळख गजानन महाराज या नावाने मोठ्या प्रमाणात आहे आणि अर्थात ते स्वाभाविकही आहे, कारण मुळात शेगावचे संस्थानच गजानन महाराज संस्थान आहे। पण हे जरी खरं असलं तरी गजानन माऊली गजानन असा उल्लेख केला जातो। मात्र आम्ही गावकरी जेव्हा शेगावला जातो तेव्हा आम्ही गजानन बाबांच्या दर्शनाला जातो। आजूबाजूच्या खेड्यामधून गावामधून लहान सहान छोटा मोठा श्रीमंत गरीब श्रद्धेने शेगावला जाऊन गजानन बाबांचं दर्शन घेतो आणि त्या दर्शनाने समाधान पावतो। बंकटलालने अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा बाबांच्या हातावर नाणं ठेवलं तेव्हा गजानन बाबांनी त्याला बोध केला, अरे हे नाणे तुमच्या विहारी, मला न त्याची जरुरी। भावभक्तीच्या नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे। गजानन विजय पोथीत मी जेव्हा ही ओळ वाचतो तेव्हा मला माझ्या आयुष्यात लहानपणी घडलेला एक प्रसंग आठवतो। एकदा माझ्याच चुकीने व्यवहारी नाणे माझ्या पोटात गेले आणि हाती उरले भावभक्तीचे नाणे। त्याविषयीची ही कथा आहे। साधारण इसवी सन 2003-4 ची ही घटना आहे, म्हणजे मी 8-9 वर्षाचा असतानाची गोष्ट। आमच्या लहानपणी आमची आर्थिक परिस्थिती अगदी हालाखीची नसली तरी साधारण गरिबीचीच म्हणावी लागेल अशी होती। मी नुकतीच सायकल चालवणं शिकलो होतो तेव्हा आजच्यासारख्या घरोघरी सायकली नव्हत्या। सायकलच्या दुकानात किराया देऊन चालवण्यापुरती सायकल 1 रुपया 1 तासासाठी या पद्धतीने मिळत असे। वडील त्यासाठी आठवड्यात एकदा 1 रुपया खर्च करू शकत होते। तो रविवार असावा। वडिलांच्या मागे हट्ट करून 1 रुपया मिळवला। त्यांनी ते त्या काळातील 1 रुपयाचं वजनदार नाणं माझ्या हातावर ठेवलं। चड्डीचा खिसा फाटका असल्यामुळे मी ते हातात घट्ट धरून गावातील आकाश सायकल स्टोअर्स गाठलं। पण सर्वच लहान सायकल कुणी घेऊन गेलं होतं। 1 तास म्हटलं तरी 5-7 मिनिटं उशीर व्हायचा। सायकल नाही म्हटल्यावर मन जरा खट्टू झालं। तेवढ्यात दुकानासमोर एक मुलगा सायकल चालवत पुढे गेला। दुकानदाराने त्याच्याकडे बोट दाखवून मला म्हटलं, याची वेळ पूर्ण झाली आहे, तो येईलच इतक्यात। ते ऐकून मी आणि माझ्यासोबत असलेला माझा मित्र धनंजय देशमुख आम्ही त्या मुलाच्या मागे धावू लागलो। मला काय बुद्धी झाली तर मी हातातील नाणं पडू नये म्हणून तोंडात धरलं, पण धावता धावता वेंधळेपणा होऊन नाणं माझ्याकडून गिळलं गेलं। घशात क्षणभर अडकून लगेच खाली सरकलं आणि दुसऱ्या क्षणात मला परिस्थितीतील गांभीर्याची जाणीव झाली। माझ्या आनंदावर विरजण पडलं होतं। सायकल चालवण्याचा आनंद तर दूरच, आता पुढे काय हा प्रश्न समोर उभा झाला। वडिलांचा स्वभाव रागीट, त्यामुळे त्यांना सांगावं की नाही ही भीती, पण सांगणार तर आवश्यक अशी परिस्थिती। वडिलांना हे सगळं समजताच त्यांनी मेहकरला धाव घेतली आणि डॉक्टर उमाळकर यांच्याकडे मला घेऊन गेले। त्यांनी बुलढाणा येथील डॉक्टरांच्याकडे मला न्यावे असा सल्ला दिला। आम्ही बुलढाण्याला पोहोचलो। तेथील डॉक्टरांनी तपासलं, एक्सरे काढून रुपया अडकल्याची खात्री केली आणि 10-12
दिवसांचं औषध देऊ केलं. बहुधा ते पोट साफ करणारं औषध असावं. 10-12 दिवसात याचा फायदा झाला तर ठीक, अन्यथा ऑपरेशन करून ते नाणं काढावं लागेल असा सल्ला दिला. वडिलांनी लक्षपूर्वक ती बाटली क्रमशः माझ्या पोटात रिकामी केली. आई वडिलांना मुलांसाठी काय काय करावं लागतं याची जाणीव आता होते. तो पूर्ण काळ वडील शौचावाटे नाणं जातं की नाही याकडे लक्ष ठेवून होते. औषध संपलं. 12 दिवस उलटून गेले पण नाणं पोटातच राहिलं. 2-4 दिवस वर उलटून गेलीत पण फाटक्या खिशाची चड्डी घालणारा मी, वडिलांच्या खिशात ऑपरेशनसाठी पैसा यावा कुठून? 1 रुपयाचं नाणं काढण्यासाठी काही 1000 रुपये खर्च करण्याचा तो व्यवहार होता. व्यापारी दृष्टीने तोट्याचा असलेला तो सौदा मायेच्या दृष्टीने पाहता लाख मोलाचा जीव वाचवणारा होता. पण तरीही पैसा जवळ नाही ही वस्तुस्थिती होतीच. सगळेच चिंताग्रस्त झालेत. लहान गावात अशा गोष्टीची फार झपाट्याने चर्चा होते. वडिलांच्या मंडळात तो आता चर्चेचा विषय झाला होता. गजानन बाबा हा त्या सर्वांचाच आस्थेचा विषय होता. मला आठवतं वडिलांचा एक 6 जणांचा ग्रुप होता. सर्वांचीच गजानन बाबांच्यावर निष्ठा, सगळ्यांचीच शेगावला जाण्याची इच्छा, पण पैसा हा त्यासाठी अडचणीचा प्रश्न होता. पण म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग. त्या 6 मित्रांनी एक योजना आखली. त्यानुसार ते दर महिन्याला प्रत्येकी 30 रुपये एकत्र करायचे. त्यातून कुणीतरी एकाला शेगावला जाण्याची संधी मिळायची. अर्थात 1 वर्षात एकेकाच्या 2 शेगाव वाऱ्या व्हायच्या. माझ्या पोटातील नाणं हलण्याची काहीच चिन्ह दिसेना. तेव्हा 6 मित्रांनी ही गोष्ट गजानन बाबांच्या कानावर घालून त्यांचा प्रसाद मला प्रार्थनापूर्वक खाऊ घालावा असा निर्णय घेतला. त्या महिन्यात वडिलांचे मित्र दिगंबर शामराव देशमुख हे शेगावला जाणार होते. देशमुख काका शेगावला रवाना झालेत आणि वडील घरी बाबांच्या फोटोसमोर बसले. ते अर्थतेने गजानन बाबांना हाक मारू लागले. एका मुलाच्या काळजीने त्यांच्या वडिलांनी गजानन बाबाला केलेली ती विनवणी होती. संध्याकाळ झाली आणि देशमुख काका शेगावहून प्रसाद घेऊन परतले. वडिलांनी मला आवाज दिला, पांडुरंगा इकडे. गजानन बाबाला हात जोड आणि हा प्रसाद खा. खेळण्या बागडण्याचं माझं ते वय होतं. ऑपरेशनची धास्ती माझ्या मनात होतीच. मी प्रसाद हाती घेऊन भीतियुक्त मनानं गजानन बाबांच्याकडे पाहिलं आणि प्रसाद खाऊन तिथून बाजूला झालो. थोडा वेळ मध्ये गेला आणि माझं पोट दुखू लागलं. मी रडतच वडिलांच्याकडे गेलो. आतापर्यंत निदान पोट दुखत तरी नव्हतं. आता त्यांचा चेहरा उतरला. ते स्वाभाविकच होतं, कारण पोटदुखी वाढली तर ऑपरेशन लगेच करणं क्रमप्राप्तच होतं. वडिलांना भीती होती, तसंच झालं. माझं पोट अजून तीव्रतेने दुखायला लागलं. मी वडिलांच्या जवळ संडासला जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्या दिवशी मला स्पष्ट जाणवलं की काहीतरी शरीरातून बाहेर पडतंय. ती काही मिनिटे माझ्यासाठी प्रचंड त्रासाची ठरली. पण नाणं बाहेर पडल्याची जाणीव झाली आणि बटन बंद करावं तसं पोटदुखी थांबली आणि माझा चेहरा निवळला. चेहऱ्यावर हास्य फुललं. ते पाहून घरातील सर्व लोकांच्यासह बाबांच्या मित्रांनी एकच जल्लोष केला, गजानन बाबा विजय असो. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.